भंडारा जिल्ह्यामध्ये दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांवरून नाराजी तीव्र होताना दिसत आहे। 6 महिन्यांपासून रखडलेल्या मानधनासह विविध मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा शालेय चिकित्सक यांना निवेदन देण्यात आलं असून मागण्या मान्य न झाल्यास 1 मे रोजी भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। दिव्यांग बांधवांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत विविध मागण्या मांडल्या आहेत। 45% जास्त अपंगत्व असणाऱ्यांना कायमस्वरूपी प्रमाणपत्र देण्यात यावे, तसेच 100% दिव्यांगांना तपासणीसाठी नागपूरला पाठवण्याऐवजी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय इथं सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यासोबतच दिव्यांग पोर्टलवरील नोंदणी बाहेरून न करता भंडारा येथील दिव्यांग पुनर्वसन केंद्रातूनच करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे गेल्या 6 महिन्यांपासून दिव्यांगांचे मानधन रखडले असून ते तातडीनं देण्यात यावे, तसेच दरमहा 2500 रुपये मानधन देण्याची मागणी करण्यात आली आहे। या सर्व मागण्यांसाठी आंदोलकांनी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी आणि जिल्हा शालेय चिकित्सक यांना निवेदन सादर केलं। मागण्या मान्य न झाल्यास 1 मे 2026 ला जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांसमोर भीक मागो आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। आज कलेक्टरला जो आमच्या दिव्यांग बांधवांचा जो विषय आहे, जो 27/3/2026 ला जो GR निघालेला आहे का जे दिव्यांग बांधव टेम्पररी आहेत, त्यांच्या जे दिव्यांग बांधव टेम्पररी आहेत त्यांना कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही। त्याकरिता आम्ही महाराष्ट्र शासनाला असे निवेदन पाठवलेले आहे की त्यांनी सरसकट जेथपर्यंत दिव्यांगाची सर्टिफिकेट तेथपर्यंत त्यांना मानधन देण्यात यावा। तसेच 6 महिन्यापासून दिव्यांग बांधवांचे मानधन अजून मिळालेले नाही, त्याकरिता लाडकी बहीण तुपाशी आणि दिव्यांग बांधव उपाशी याकरिता आम्ही निवेदन दिलेलं आहे। तसेच सिव्हिल सर्जनला सुद्धा आम्ही याच पद्धतीच्या निवेदन दिलेलं आहे की तुम्ही जे टेम्पररी सर्टिफिकेट आहेत ते परमानंट जे खरे गरजू आहेत त्यांना, म्हणजे जे खरे अपंग आहेत त्यांना परमानंट सर्टिफिकेट देण्यात यावे यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि याच्यानंतर आमची मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही 1 मेला प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये जाऊन भीक मागो आंदोलन करणार आहोत।